नमस्कार, स्टार माझा विशेषमध्ये आपलं स्वागत। गेल्या काळात सातत्यानं चर्चेचा विषय ठरलेला दहशतवाद, मग तो काश्मीरातला दहशतवाद असो किंवा तामिळी वाद, इतकंच नाही तर ईशान्येकडचे नागा असोत किंवा मग नक्षलवाद आणि बोडो बंडखोर, देशाच्या प्रत्येक भागामध्ये कुठे ना कुठे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचं चिन्ह पाहायला मिळतंय। आणि त्याचबरोबर आता नवीन एक प्रश्न निर्माण झालाय आणि तो म्हणजे भगवा दहशतवाद। याचं सुतोवाच केलंय खुद्द केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम यांनी आणि त्यानंतर एका वेगळ्या चर्चेला तोंड फुटलंय। पण इतकंच नाही तर 2 दिवसापूर्वीच अजमेरमध्ये जो दहशतवादी हल्ला झाला, जो बॉम्बस्फोट झाला, त्या बॉम्बस्फोट प्रकरणात आरएसएसच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याचं नाव समोर आलंय। आरोपपत्र दाखल झालंय। इंद्रेश कुमार हे त्यांचं नाव। काय खरंच देशामध्ये भगवा दहशतवाद फोफावतोय का म्हणून फोफावतोय, यामागे काही राजकीय कारण आहेत का, या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर आज आहेत राजकीय विश्लेषक प्रताप आजबे सर, त्याचबरोबर भाजपचे प्रवक्ते माधव भंडारीजी आणि जितेंद्र आव्हाड आपल्याबरोबर असतील ठाण्यातून। तर स्टुडिओतून आपल्याबरोबर असतील ते शंकर गावकर, बजरंग दलाचे हे अध्यक्ष आहेत, जितेंद्र आव्हाड हे आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे। आणि या सर्व लोकांबरोबर आपण चर्चा करणार आहोत मुख्यतः देशामध्ये भगवा दहशतवाद फोफावतो का। आजबे सर, आपण तुमच्यापासून सुरुवात करूया। गेल्या काळात अचानकपणे चिदंबरम सर्वांसमोर येतात आणि म्हणतात की देशामध्ये भगवा दहशतवाद हा फोफावतोय। अशा पद्धतीनं सार्वजनिकपणे वक्तव्य करण्याइतपत हा विषय टोकाला गेलेला आहे का? मला असं वाटतं की चिदंबरम यांनी जे वक्तव्य केलं होतं त्याच्यापूर्वी थोडीशी पार्श्वभूमी आहे। कारण 2005 पासून साधारणतः देशातल्या वेगवेगळ्या ठिकाणी जे काही बॉम्बस्फोट झाले, विशेषतः ज्याला आपण म्हणतो की मशिदीमध्ये किंवा पीर असेल तर अशा ठिकाणी किंवा मुस्लिमांची जी काही प्रार्थना स्थळं आहेत अशा ठिकाणी बॉम्बस्फोट झाले। मालेगावमध्ये होतं, हैदराबादमध्ये होतं, अजमेरला झाले किंवा समझोता एक्सप्रेसमध्ये झाले। तर या सगळ्या अनुषंगाने एक जी काही तपास चालू होता त्या सगळ्या तपासामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये मालेगावच्या तपासामध्ये ज्या गोष्टी पुढे आल्या आणि विशेषतः मी तुम्हाला सांगेन की एटीएसने आपले ते जे हेमंत करकरे होते एटीएसचे प्रमुख, त्यांनी खूप खोलात जाऊन त्या सगळ्या गोष्टीचा तपास केला। आणि त्यावेळेला असं लक्षात आलं की त्या मालेगावच्या स्फोटामध्ये अभिनव भारत या संघटनेचे लोक आहेत आणि त्या अभिनव भारतच्या संघटनेमध्ये जे कोणी आहेत त्या सगळ्यांची हिजल, त्यामध्ये प्रज्ञा सिंग आणि बाकी अनेक लोकांना त्यांनी हे केलं। आणि तेव्हापासून कुठंतरी या सगळ्या ह्याच्यामध्ये की इकडे कोण आहेत त्याचा खूप आणखीन वेगळ्या दृष्टीने तपास सुरू झाला। नाहीतर असं होतं की पूर्वी आपल्याकडे फक्त ज्याला आपण म्हणतो की मुस्लिम दहशतवादी जे होते ते वेगवेगळ्या अनुषंगाने बॉम्बस्फोट घडवायचे, हे करायचे, त्यांना थोडीशी ISIची स्फूर्ती असायची, मदत असायची, ट्रेनिंग घेऊन आलेले असायचे। या पलीकडे आणखीन काही वेगळा काही प्रकारचा दहशतवाद आहे असं काही कुणाला वाटत नव्हतं। परंतु नंतर 2004-2005च्या नंतर ज्या काही घटना घडल्या त्यातून ज्या काही गोष्टी पुढे आल्या त्यातून या गोष्टी स्पष्ट झाल्या की काही एक प्रकारामध्ये ज्याला आपण म्हणतो की राईट हिंदू, ज्याला आपण म्हणतो की हिंदुत्ववादी संघटना ज्या कोणी आहेत, ज्या अतिशय टोकाच्या उजव्या कडव्या संघटना आहेत, त्याच्यातील काही लोकांनी अशा पद्धतीचे बॉम्बस्फोट करणं सुरू केलेलं आहे। त्यामध्ये लोकही बरेच मरण पावले। आणि या सगळ्या म्हणून जेव्हा ह्या गोष्टी जसच्या बाहेर आल्या, एक स्फोटामधून दुसऱ्या स्फोटाची लिंक, दुसऱ्या स्फोटामधून तिसऱ्या, अशी जी काही येऊ लागली त्याच्यातून त्यांनी ते वक्तव्य केलेलं होतं। आता ज्याला आपण म्हणतो की त्याची ही कमी असेल, म्हणजे त्यांनी 4-5 स्फोट केले किंवा त्याची व्याप्ती कमी असेल, परंतु एक ज्याला आपण म्हणतो की एक हेट्रेडचे जे राजकारण आहे, द्वेषाचं जे राजकारण आहे, त्या सगळ्या राजकारणामधून काही गोष्टी ज्या काही निर्माण झाल्या त्यातून ह्या गोष्टी निश्चितच एक द्वेषाचं राजकारण हे या ठिकाणी निर्माण होताना पूर्ण देशामध्ये पाहायला मिळतंय। माधव भंडारीजी, संघाचं थेटपणे नाव या पूर्ण प्रकरणात जोडलं गेलेलं आहे। संघाचे पदाधिकारी असलेल्या व्यक्तीला आरोपी करण्यात आलेला आहे बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये। आपण आपलं वाक्य आत्ताच दुरुस्त करा, इंद्रेशजींना आरोपी केलेलं नाही।
नाही, आरोपांचं जे नाव आहे त्यांचं नाव आरोपपत्रामध्ये आहे. आपलं बोलणं मध्ये तोडून आपल्याला थांबवलं अशासाठी की जेव्हा आपण जाणीवपूर्वक एखादं चुकीचं वाक्य उच्चारतो, बघणाऱ्या लाखो प्रेक्षकांमध्ये चुकीचा संदेश जातो, म्हणून आपण चुकीचं वाक्य उच्चारू नका. आरोपपत्रामध्ये इंद्रेशजींचं नाव आहे, पण इंद्रेशजींना आरोपी म्हटलेलं नाही. आणि ज्या आरोपपत्राच्या आधाराने आपण आता ही चर्चा सुरू करतात, त्याच आरोपपत्रामधल्या सगळ्या विसंगती जेव्हा कोर्टासमोर येईल तेव्हा तर ते सुरू होतीलच. पण आणखीन एक मुद्दाम कदाचित आपल्याला माहीत असेल किंवा नसेल माहीत नाही, सांगतो मी, की त्याच आरोपपत्रामध्ये एक स्वामी असीमानंद म्हणून कोणतरी व्यक्तीचा उल्लेख आहे. अगदी. आणि हे स्वामी असीमानंद हे संपूर्ण त्या टेररिस्ट आउटफिटला मार्गदर्शन करतात आणि सपोर्ट करतात, संपूर्ण सहकार्य मदत करतात, असं त्या चार्जशीटमध्ये म्हटलंय. आणि हे स्वामी असीमानंद त्या प्रकरणामध्ये आरोपी नाहीत. यावरून एटीएसला जे आरोपपत्र दाखल करायचे ते आणि एकंदर आरोपपत्रामध्ये घातलेल्या नोंदी या सगळ्यामध्ये काय काय गमती जमती आहेत हे दिसून येत नाही. पण आरोपपत्रामध्ये आरोपींना मदत करण्यासाठी किंवा अशा बैठका घडवून आणण्यामध्ये यांनी सहकार्य केलं. जे सहकार्य करतात ते कुठे ना कुठे आरोपी असतातच हे गृहीत धरलं जातं. आणि त्या दृष्टीने चौकशी जी आहे ती केली जाते. परत मी आपल्याला सांगतो की आपण चुकीचा संदेश देण्याचा प्रयत्न करू नका. नाही, ते त्यांचं म्हणणं वेगळं आहे. मी तुम्हाला सांगतो की त्याच्यामध्ये असं आहे, ते हे म्हणतात टेक्निकली हे बरोबर आहे. टेक्निकली नाही, अत्यंत टेक्निकली मी तुम्हाला सांगतो. याचं कारण असं की त्यांचं नाव FIR मध्ये नाहीये. सुरुवातीचा जे काही इन्व्हेस्टिगेशन केलं त्यामध्ये साहजिकच त्यांचं नाव नाहीये. हे आत्ता कुठेतरी आलेलं आहे. गेल्या वर्षी त्यांना काही माहिती मिळाली आणि त्या सगळ्या चौकशी केल्यानंतर त्यांनी आरोपपत्र जे चार्जशीट दाखल केलेलं आहे त्यामध्ये त्यांचा उल्लेख केलेला आहे. म्हणूनच मी सांगितलं. म्हणून असं आहे की त्यांना ते FIR मध्ये नाव नाही, त्यांना आरोपीही केलेलं नाही. हे टेक्निकली एकदम तांत्रिकदृष्ट्या नाही, पण आरोपपत्रामध्ये नाव घालून यांनी मदत केली या पूर्ण प्रकरणामध्ये अशा पद्धतीचा उल्लेख आहे. आपण पुढे जाऊ. उल्लेख जो आहे तो प्रमुखतः संघाचे ते पदाधिकारी आहेत. तुम्हाला काय वाटतं, संघाची विचारसरणी ही मुख्यतः या गोष्टींना फोफावते का, त्यांना मदत करते का, असा जो आरोप केला जातोय त्या संदर्भात तुम्ही काय म्हणता? संघ 1925 साली स्थापन झाला आणि जवळजवळ 85 वर्ष संघ या देशामध्ये काम करतोय. संघाच्या प्रेरणेतून काम करणारे लाखो कार्यकर्ते या देशाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपापल्या पद्धतीने काम करतात, आपापल्या परीने काम करतात. 85 वर्षामध्ये संघ वाढत असताना कुठेही आतंकवाद, दहशतवाद पसरला नाही किंवा संघ वाढला म्हणून देशामध्ये आतंकवाद वाढत चालला असं आजपर्यंत कधी झालेलं नाही. आणि संघाने कधीही हिंसाचार, दहशतवाद शिकवलेलं नाही. मी जरी इथे संघाचा प्रवक्ता म्हणून बसलेलो नसलो तरी मी लहानपणापासून वयाच्या 5व्या वर्षापासून शाखेत जाणारा स्वयंसेवक आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की संघाने कधीही मला कुणावर दगड मारायला शिकवलेलं नाही. त्यामुळे हे गृहीतच चुकीचं आहे की संघामुळे दहशतवाद पसरतोय आणि तुम्ही भगवा दहशतवाद शब्द वापरताय. आज तुम्ही या दहशतवादाला रंग देताय. तुम्ही हिरवा दहशतवाद म्हटलात का हो कधी? तुम्ही लाल दहशतवाद म्हणता का कधी? तुम्हाला हिरवा म्हणता येत नाही, तुम्हाला लाल म्हणता येत नाही, पण तुम्हाला भगवा म्हणता येतो. कारण भगवा दहशतवाद शब्दावरती तुम्हाला कोणी दगड मांडणार नाही याची तुम्हाला खात्री आहे, म्हणून तुम्ही भगवा दहशतवाद म्हणता. मुख्यतः भगवा दहशतवाद हा शब्द चिदंबरम यांनी वापरलेला आहे. तुम्ही चिदंबरमचा थांबा, तुम्ही महाराष्ट्रातल्या 2 महान नेत्यांवर अन्याय करताय. त्यांचा कॉपीराईट आहे या विषयाचा, पवार साहेब आणि RR पाटील, आणि त्यांचा हक्क तुम्ही का दुरावून घेता? नाही, पी चिदंबरम हे केंद्रीय गृहमंत्री, त्यांच्याकडून हा शब्द वापरण्यात आलेला आहे. आपण बजरंग दलाचे अध्यक्ष शंकर गावकर आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याकडे जाऊयात. गावकर साहेब, थेटपणे हिंदुत्ववादी सर्व संघटनांवर आरोप केला जातोय, राजकीय पक्षांकडून केला जातोय, इतर संघटनांकडून केला जातोय की या संघटना मुख्यतः भगवा दहशतवाद फैलवण्यासाठी काम करतात. आपलं काय म्हणणं असेल या पूर्ण प्रकरणामध्ये? मुळातच असं आहे की भगवा दहशतवाद या शब्दावरतीच माझा आक्षेप आहे. कारण असं आहे की भगवा हा दहशतवादी असूच शकत नाही, पहिली गोष्ट. दुसरं असं आहे की दहशतवादामागे आजचा संपूर्ण जगामधले 200च्या अधिक देश आज पीडित आहेत. तो कुठला दहशतवाद आहे आणि तो कोण पसरवत आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. दहशतवादामागची कारणं आपण शोधली पाहिजेत. आज असं आहे की ज्यांना आपण भगवा दहशतवाद हा केवळ राजकारणाचं पोट भरण्यापोटी आज हिंदुत्ववाद्यांवरती योजनापूर्वक हा हल्ला होतो आहे. मला एक एवढ्यात आपल्याला सांगायचं आहे सर्व प्रेक्षकांना आणि आपल्यालाही, ज्या गोष्टीची आपण चर्चा करत आहात योजनापूर्वक या गोष्टी आपण अधिक गडद करत चाललेलो आहोत. एखाद्या गोष्टीमागे आता
प्रत्येकाने आपल्यावरचं आक्रमण दूर करण्याकरता, जर त्याला न्याय मिळवण्याकरता जर एखादी गोष्ट त्या हमल्याचा प्रतिकार केला असेल किंवा आपल्यावरचा अत्याचार दूर करण्याचा प्रयत्न केला असेल तर त्याला आपण दहशतवादी कसं म्हणू शकतो? तुम्ही मान्य करता अत्याचार होत होता त्याचा विरोध म्हणून अशा पद्धतीने घटना करण्यात येत आहे, हा विरोध म्हणून कुठे ना कुठे हिंदू दहशतवाद किंवा भगवा दहशतवाद फोफावतोय असं तुम्ही मान्य करता का? असं आहे, मी बिलकुल मान्य करत नाही. त्याचं कारण असं आहे की दहशतवादाच्या मागे काहीतरी अर्थ लागतो. ज्यांना काश्मीर पाहिजे, ज्यांना बोडोलँड पाहिजे, ज्यांना खलिस्तान पाहिजे, अशा सगळ्या प्रत्येकामागे एक उद्देश आहे. भगव्या दहशतवादामागे आपण जो शब्द उच्चारलात त्याच्यामागे काय उद्देश आहे? देशाची सेवा आहे, देशाच्या समाजाची सेवा आहे, राष्ट्राची सेवा आहे, भूमीची सेवा आहे, ज्याचा उद्देश इतका स्पष्ट आहे. दुसऱ्या दहशतवादाचा उद्देश बिलकुल याच्या विरुद्ध आहे. देशाचे तुकडे करणं आहे, समाजाचं विघटन करणं आहे आणि देशामधल्या कायदा आणि सुव्यवस्थेला रस्त्यावर टांगणं आहे. आणि याही पलीकडे मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्यांचा उद्देश हे तुम्ही म्हणताय हे बरोबर आहे, पण नाही यांचा उद्देश याच्यामध्ये माझं मी तुमचं सगळं ऐकलं सुद्धा आरएसएसच्या काही यांनी आज हे कबूल केलेलं आहे. गावकर साहेब काय म्हणतात आजबे सर, आपण तुम्हाला उत्तर देण्याची संधी देऊयात. काही माथेफिरू हिंदूने असं कृत्य केलं असण्याची शक्यता आहे, परंतु संघाची याला परवानगी नाहीये किंवा अशा पद्धतीचं हे केलेलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. संघाने थेटपणे म्हटलंय जर कोणी अशा पद्धतीनं दहशतवादी घटनांमध्ये समाविष्ट असेल तर त्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, आमचा दहशतवादाला कधीही पाठिंबा नसेल असं संघाने स्पष्टपणे म्हटलेलं आहे. संघाने आज घेतली. पण प्रश्न असा आहे की जेहादी दहशतवादाच्या बद्दल देवबंदाच्या मुस्लिम उलेमानी त्याच पद्धतीची भाषा वापरली होती आणि त्यांनी तर म्हटलं होतं की दहशतवाद हा धर्माचा संबंध नाही म्हणून. त्यावेळेला देवबंदी उलेमांचं जे म्हणणं होतं की दहशतवादाचा धर्माशी संबंध नाही ते तुम्हाला मान्य आहे आणि इथे संघाने म्हणलं मात्र तुम्हाला मान्य नाही. नाही ते दोन्ही असं आहे, ते मान्य आहे असं कसं गृहीत कशाला धरता तुम्ही? नाही तुम्ही भगवा म्हणताना काय आहे? प्रश्न असा आहे की ज्यावेळेला तुम्ही कुठली तरी एक कट्टर बाजू घेता आणि कट्टरवाद जो काय आहे तो आणता, म्हणजे मग त्यांना इस्लामी कट्टरवाद असेल किंवा हिंदू कट्टरवाद असेल, हे दोन्ही कट्टरवाद जे आहे त्याच्यामधून म्हणजे असं आहे की जर प्रतिक्रिया म्हणून तुम्ही जर करत असाल इस्लामी याला या विषयावर आपण ही चर्चा करणार आहोत. पण जितेंद्र आव्हाडही आपल्या बरोबर आहेत. जितेंद्र आव्हाडांनी हा विषय गेल्या काळामध्ये महाराष्ट्र विधानसभेमध्ये सातत्यानं मांडला होता. आव्हाड साहेब, आपण काय म्हणाल? पुन्हा एकदा तेच आरोप जे तुमच्या नेत्यांनी काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात केले होते. असं आहे की मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं की महाराष्ट्रातली जनता हे बघत असताना असं कसं काय आपण म्हणू शकता की एक बाजू राष्ट्राचं विघटन करण्यासाठी बॉम्बस्फोट करते, दहशतवादाचा अवलंब करते आणि एक बाजू असे जे राष्ट्रहितासाठी बॉम्बस्फोट करतायत. म्हणजे मला ह्याच्यातलं काही गुपित कळत नाहीये. दुसरीकडे इंद्रेश यांचं नाव त्या चार्जशीट मध्ये आहे, हे स्पष्ट दिसत आहे. त्यांच्याशी चर्चा झाल्याच्या ध्वनिफिती उपलब्ध आहेत. किंबहुना माझं असं मत आहे आणि मी हे वारंवार विधिमंडळात मांडलेलं आहे की ह्या जे बॉम्बस्फोट आहे, तो मोडासाचा बॉम्बस्फोट असो, तो अजमेरचा बॉम्बस्फोट असो, तो हैदराबादचा बॉम्बस्फोट असो, तो लखनौचा बॉम्बस्फोट असो, तो कानपूरचा बॉम्बस्फोट असो, तो मालेगावचा बॉम्बस्फोट असो किंवा समझोता एक्सप्रेसचा बॉम्बस्फोट असो, याचं जर मॉड्यूल तपासलं तर हे मॉड्यूल एकच आहे. अहो, ह्याच्यातली साधी गोष्ट अशी आहे की अजमेरचा आरोपी सुनील जोशी, ज्याची हत्या इंदोरला झाली, त्याची मोटरसायकल मालेगावच्या बॉम्बस्फोटात वापरली जाते. ह्याला काय म्हणायचं? हा सुनील जोशी RSS शी संबंधित नव्हता का? ज्या देवेंद्र गुप्ताला अजमेरच्या बॉम्बस्फोटात आरोपी केलेला आहे ते त्या देवेंद्र गुप्ताचे RSS शी संबंध नव्हते का? अहो, एवढंच नाही, ज्या स्वातंत्र्योत्तर काळामध्ये 85 वर्षाचा संबंध इतिहासात जोडला गेला, गांधीजींची हत्या झाल्यानंतर वल्लभभाई पटेल यांनी RSS वर बंदी आणली आणि जेव्हा RSSच्या प्रमुखांनी त्यांना पत्र लिहिलं की आमचा या हत्येशी संबंध नाही, तेव्हा त्यांनी काय उत्तर दिलं? ह्याचा रेकॉर्ड, हिस्टॉरिकल रेकॉर्ड उपलब्ध आहे. त्यांनी उत्तर दिलं की तुम्ही हत्या केली नाही, पण तुम्ही जे विष या समाजामध्ये पसरवलं त्यामुळेच नथुरामाची निर्मिती झाली आणि हे विष जर थांबवायचं असेल आणि पसरवण्या वाचून या समाजाला वाचवायचं असेल
तर RSS वर बंदी ही क्रमप्राप्त आहे. नाही, आता आव्हाड साहेब जे बोलतायत, आव्हाड साहेबांकडून 1948 मधला गांधी खुनाचा विषय येणार याची तुम्हाला 200% खात्री आहे. ज्या वल्लभभाई पटेलांचा उल्लेख आव्हाडांनी केला त्याच वल्लभभाई पटेलांनी त्याच काळामध्ये संघ काँग्रेसमध्ये विसर्जित करा हेही सांगितलं होतं. जर समाजामध्ये विष मिसळणारा संघ ही विषवल्ली होती तर वल्लभभाईंना काँग्रेसमध्ये संघ का हवा होता? आणि त्याच वल्लभभाई पटेलांनी त्याच पंडित नेहरूंनी संघावरची बंदी उठवली. गांधी हत्येच्या बाबतीत जे कमिशन बसवलं गेलं, ज्या ज्या कायदेशीर कारवाया झाल्या त्या सगळ्यामध्ये संघाला पूर्णपणे निर्दोष केलेला आहे. कुठेही संघावरती हा आरोप नाही आणि त्याचा उल्लेख आव्हाड साहेब करतात. त्या सगळ्या गोष्टींचे कागदोपत्री पुरावे उपलब्ध आहेत. एकच खोटं परत परत बोलत राहिलं म्हणजे ते खरं ठरत नाही. माधव भंडारी आणि जितेंद्र आव्हाड साहेब, आपण या संदर्भात चर्चा करत राहणार. नक्की तुमचा दुसरा मुद्दा जो आहे त्यावर आपण चर्चा करणार आहोत. आव्हाड साहेब, आपण तुमचे मुद्दे ऐकून घेणार आहोत, पण त्या अगोदर घेणार आहोत एक ब्रेक. मुख्यतः केंद्र सरकारकडून संघावर बंदी घालण्यासाठी येत्या काळात पावलं उचललं जाऊ शकतात का, आणि जे आरोप होत आहेत त्यात कितपत तथ्यता आहे या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. पण इथे घेणार आहोत एक छोटासा ब्रेक. बघत रहा स्टार माझा विशेष. स्टार माझा विशेष मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. भगवा दहशतवाद या विषयावर आपण चर्चा करतोय. चर्चा तापलेली आहे. आपल्याबरोबर भाजप, बजरंग दल इतकंच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस सर्व स्तरातले वेगवेगळे नेते आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करतोय आणि चर्चा पोहोचली होती ती गांधी हत्येपर्यंत. तुम्ही दुसरा मुद्दा मांडत होतात तुमच्या चर्चेतला. भंडारी, मला यायचं होतं चालू विषयाकडे की ज्या अजमेरच्या बॉम्बस्फोटांची साखळी आव्हाड साहेबांनी समझोता एक्सप्रेस, मालेगाव या सगळ्यांबरोबर लावली, हे सगळे 2007-2008 या एक 8-10 महिन्यांमध्ये झालेले बॉम्बस्फोट आहेत. मालेगाव बॉम्बस्फोटाचा तपास करताना मुंबईच्या महाराष्ट्राच्या ATSने असा दावा केला होता की समझोता एक्सप्रेसमध्ये जे RDX वापरलं ते RDX कर्नल पुरोहितने, जो सध्या मालेगाव बॉम्बस्फोटातला एक आरोपी आहे, अगदी कर्नल पुरोहितने सैन्याकडून चोरलं आणि समझोता एक्सप्रेसमध्ये वापरलं. नंतर समझोता एक्सप्रेसचे सगळं जे काही फोरेन्सिकचे रिपोर्ट होते त्यातलं काही साहित्य अमेरिकेमधल्या स्टॅनफोर्ड या ठिकाणच्या फोरेन्सिक लॅबोरेटरीमध्ये पाठवलं होतं आणि ते सरकारच्या तपासाच्या यंत्रणेने पाठवलं, बाकी कोणी पाठवलेलं नाही. त्याचा अहवाल हा आला की ते RDX नव्हतं. भारतीय लष्कराचा त्या स्फोटकांशी काही संबंध नव्हता. आता हे आल्यानंतर गेल्या 1.5 वर्षात, तो अहवाल आल्यानंतर गेल्या 1.5 वर्षात समझोता एक्सप्रेस मधल्या RDXची भाषा कोणीच करत नाही. आणि माझा आक्षेप आहे तो हा आहे की तुम्ही जाणीवपूर्वक खोट्या गोष्टी कायद्याची मदत घेऊन, कायदेशीर तरतुदींची, तांत्रिक बाजूंची मदत घेऊन पेरता, त्या समाजापुढे जातात आणि त्यातलं सत्य बाहेर यायला तुम्ही कधीही मदत करत नाही. जर मालेगाव बॉम्बस्फोटाचं प्रकरण चालू आहे, का ते प्रकरण कोर्टात उभं राहत नाही? का त्याची सुनावणी होत नाही? का त्या साक्षीपुरांची छाननी होत नाही? पण ह्या केसेस वेगाने चालल्या पाहिजे, त्यातलं सत्य बाहेर आलं पाहिजे, कायद्यानुसार त्यातलं काय खरं आहे काय खोटं हे ठरलं पाहिजे. हा प्रयत्न का होत नाही? तुम्ही मागणी करता की फास्ट ट्रॅक कडून या पूर्ण ही मागणी मी सातत्याने करत आलेलो आहे. 4 वर्ष मी हा आग्रह धरत आलेलो आहे की अशा तऱ्हेच्या ज्या केसेस आहेत त्या केसेस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवा, वेगाने त्याची छाननी करा. आणि दुसरं माझं त्यातलं म्हणणं आहे की अशा तऱ्हेचं सिलेक्टिव्ह लिकेज का करतात? 806 पानाचं चार्जशीट आहे ज्याच्यावरून आज आपण चर्चा करतो. 806 पानांच्या चार्जशीटमध्ये इंद्रेश कुमार यांचं नाव एकदा आहे आणि संघाचं नाव 12 वेळा आहे. बाकी 806 पानांमध्ये काय? आणि त्याची का नाही लिकेजेस करत तुम्ही? अगदी सिलेक्टिव्ह लिकेजेस मुख्यतः केले जात आहेत. न्यायालयाची प्रक्रिया काय आहे ती त्या पद्धतीने होईल. फास्ट ट्रॅक तर फास्ट ट्रॅक होईल. माझं म्हणणं असं आहे की या सगळ्या ज्या काही केसेस आहेत ना, ज्या एक सारख्या दिसतात, एक प्रकारे दिसतात, त्या एका सेंट्रल एजन्सीकडे त्यांना द्यावेत आणि त्यांनी त्याचं इन्व्हेस्टिगेशन करावं. त्याच्यामध्ये काय बरोबर आहे, काय चूक आहे, पुराव्यामध्ये काय त्रुटी आहेत, काय नाही ते कोर्ट बघेल आणि वकील बघतील. ठीक आहे. प्रश्न असा आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये मला भंडारी साहेब आपल्याला असं विचारायचं आहे की आता त्या सगळ्या त्या अजमेरच्या बॉम्बस्फोटा संबंधामध्ये जी उदाहरणं दिलेली आहेत, त्यांनी जे काही घटना दिलेल्या आहेत, त्या गुजरात सोसायटीमध्ये कसे लोक आले, नावाने कसे वेगळी नावं करून कसे राहिले, तिथे इंद्रेश कुमार कसे आले, ते आता ही जी सगळी मंडळी आहेत
ही मंडळी कधी ना कधी या सगळ्या परिवाराबरोबर होती, त्यातून बाहेर पडली होती किंवा त्यांच्या वेगळ्या ह्याच्यामध्ये गेली होती. आणि म्हणून जर आणि इंद्रेश कुमार तर अजूनही RSS मध्ये आहे. इंद्रेश कुमार आजही संघामध्ये आहेत. ते प्रचारक जे कुणी आहेत जे या देशामधले त्या 15 प्रचारकापैकी एक आहेत. इतके ते मोठे आणि संघाची ध्येय ऋण जिंकून ठरवून आहेत त्यामधले आहेत. नाही त्यामुळं नाही आता ज्या इंद्रेश कुमारांचा आपण चर्चा करतो ना, आणि ही सगळी कशा पद्धतीने चाललंय यातला आणखीन एक तुम्हाला आता हा दुर्दैवी म्हणजे एक क्रूर विनोद आहे पण सांगतो की ह्याच इंद्रेश कुमारांवरती महाराष्ट्र ATSने आरोप काय केला होता तर हे भागवतांचे आणि संघाच्या पदाधिकाऱ्यांचे खून करायला निघालेत. म्हणजे एकीकडे ते मुसलमानांचे खून करायला निघालेत आणि दुसरीकडे संघाच्या अधिकाऱ्यांचे खून करायला निघालेत. हाच प्रश्न तुम्ही उपस्थित केला होता की मोहन भागवतांचा खून करण्याचा प्रयत्न जो आहे तो हिंदुत्ववादी संघटनांनी केला जातोय त्यांच्याकडून. इंद्रेश कुमार यांचं नाव जे आहे ते समोर येत आहे. तुम्ही हा आरोप विधानभवनात केला होता. काय म्हणाल या संदर्भात? तुम्ही मुख्यतः तुमचा जो पक्ष आहे जे सत्ताधारी आहेत ते सिलेक्टिव्ह लीक करतात, मतांचं राजकारण करतात, अशा पद्धतीचा आरोपही तुमच्या पक्षावर या प्रश्नी लागत राहिलेला आहे. या आरोपांचं जाऊ द्यावं. या आरोपांचं या आयुष्यभर ऐकत आलो मी. प्रश्न असा आहे की मोडासा बॉम्बस्फोट, ते समझोता एक्सप्रेस बॉम्बस्फोटांबद्दल ते बोलले. समझोता एक्सप्रेसचं मॉड्यूल, मालेगावचं मॉड्यूल, अजमेरचं मॉड्यूल, हैदराबादचं मॉड्यूल हे एक आहे. दुसरी गोष्ट मी वारंवार एजन्सीजना विचारतोय की जे RDX कर्नल पुरोहितकडे सापडलं, जर मिलिटरी म्हणते की आमच्याकडचं कुठलंही RDX स्टॉकरूम मधनं गेलेलं नाही तर मग हे RDX आलं कुठनं? आणि एवढ्या मुबलक प्रमाणात RDX फक्त एकाच एजन्सीकडे उपलब्ध आहे, ते म्हणजे ISI. आणि म्हणून मी वारंवार म्हणतोय की आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा एक कट रचला जात होता, ज्यामधला एक कट हा मोहन भागवतांची हत्या होती. आणि या माझ्या विधानावर मी ठाम आहे. मोहन भागवतांची आणि करकरे साहेबांची बैठक झाली. मोहन भागवतांनी करकरे साहेबांना सल्ला देण्याचा प्रयत्न केला की आपण मालेगावच्या बॉम्बस्फोटाची चौकशी जरा हळूहळू करावी. त्यावरती पुराव्यासकट एक महत्वाचा भाजपचा त्या काळचे नेते हे त्या बैठकीत उपस्थित होते. स्वतः करकरेंनी ट्रान्सक्रिप्ट, संभाषणाची ट्रान्सक्रिप्ट की कशा हत्या घडवून आणायचं, कुठलं केमिकल वापरायचं, ते कुठे टाकायचं, हे सगळं ऐकल्यानंतर मोहन भागवतांनी ह्याच्यातनं आपला हात मागे घेतला. प्रश्न असा आहे की जे ते म्हणतात की का हत्या करायची, कारण एक मिनिट मला बोलू द्या. अभिनव भारताच्या त्यांनी केलेल्या कॉन्स्टिट्यूशन, स्वतःचं एक त्यांनी कॉन्स्टिट्यूशन तयार केलेलं की जर हिंदू राष्ट्राचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर राईट विंग मधले जे मवाळ नेते आहेत ते आता आपलं नेतृत्व करण्याला सक्षम नाही आहेत आणि त्यांना ह्या सगळ्या घडामोडीतनं आता बाजूला करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यातनं हे हत्येचं स्वप्न ते बघत होते. प्रश्न असा आहे, दहशतवाद कोण करतो, काय करतो, कसा करतो, हा मूळ हेतू आहे. आम्ही वारंवार आव्हाड साहेब तुम्ही जे आरोप करताय त्यांचं उत्तर देण्याची संधी द्या भंडारी साहेबांना. भंडारी साहेब, जो आरोप मुख्यतः होतोय की संघातच अंतर्गत अशा दुही आहेत आणि त्यातून हत्येचा प्रयत्न झाला होता, ते आजही आपल्या मतावर ठाम आहेत, आरोपावर ठाम. ते आरोप करतात अभिनव भारतवर आणि अभिनव भारतच्या वतीने बोलण्याचा मला काही अधिकार नाही. अभिनव भारत ही स्वतंत्र संघटना आहे. तिचा संघाचा भाजपचा कुणाशीही काहीही संबंध कधी पूर्वी आलेला नाही, आत्ताही नाही. त्यामुळे त्या संदर्भात अभिनव भारतवरच्या आरोपांबद्दल मी काय बोलणं योग्य नाही. माझा प्रश्न एकच आहे की तो परत मी त्याचा उच्चार करतो की इंद्रेश कुमार ह्या एका व्यक्तीला जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने एका बाजूला अजमेरच्या बॉम्बस्फोटांचाही आरोपी म्हणता, म्हणजे आरोपपत्रात उल्लेख करता, आरोपी म्हणत नाही, आणि दुसरीकडे भागवतांचाही खून करायचा प्रयत्न त्यांनी केला होता असं लीक करता, त्याचं आरोपपत्र देत नाही. सिलेक्टिव्ह लिकेज जे मी म्हणतो ते हे. त्याचबरोबर आव्हाडांनी एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केलाय, त्याला माझं पूर्ण समर्थन आहे एका कारणासाठी की कर्नल पुरोहितकडे आलेला RDX कुठून आलं होतं याचं देशाला उत्तर द्या. आव्हाड साहेब, तुमचं जे राजकीय वजन आहे ते वापरा आणि खरंच ते RDX आलं होतं का हेही जगाला सांगा. निश्चितच RDX कुठून आलं, गेल्या काळामध्ये ज्या ज्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये वापरलं गेलं ते RDX कुठून आलं, त्यांना मदत कोणी केली, या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आणि भगवा दहशतवाद हा जो मुद्दा गेल्या काळामध्ये मांडण्यात आला, जे वक्तव्य करण्यात आलं, त्यात कितपत तथ्य आहे हे न्यायव्यवस्थेतून आणि इन्व्हेस्टिगेशन एजन्सीतून समोर येईलच. आपण मुख्यतः चर्चा करत होतो की त्या मोठ्या प्रमाणावर देशासमोर धोका आहे
भगव्या दहशतवादाचा तो आहे का किंवा नाही, या संदर्भात प्रताप आजबेसर या कार्यक्रमात सहभागी झाले, माधव भंडारीजी आपण सहभागी झालात, जितेंद्र आव्हाडजी आपण सहभागी झालात त्याबद्दल, आणि शंकर गावकर बजरंग दलाचे हे आपल्याबरोबर होते. त्या सर्वांचे मी आभार मानतो, त्या कार्यक्रमात ते सहभागी झाले त्याबद्दल. या ठिकाणी थांबण्याची वेळ झाली आहे. बघत रहा स्टार माझा.